नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSc-ITची फायनल एक्झाम 11 जून 2024 पासून सुरू होत आहे। तर त्या एक्झामला कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स येतात, कशा प्रकारे क्वेश्चन्स सोडवायचे आहे सर्व पाहणार आहोत। तर इथे विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहे। तर पहिली सूचना पहा, परीक्षेचा अवधी आपला 60 मिनिटाचा आहे, म्हणजे 1 तासाची परीक्षा असणार आहे आपली। एकूण प्रश्न 50 असून प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। परीक्षेतील सर्व प्रश्न 3 स्तरामध्ये विभागलेले असतील। तर लेवल 1 म्हणजे सुलभ स्तर, लेवल 2 म्हणजे मध्यम स्तर आणि लेवल 3 म्हणजे कठीण स्तर, असे 3 लेवल आपल्याला 3 लेवलमध्ये क्वेश्चन विचारले जातील। त्यानंतर प्रत्येक स्तरासाठी वैकल्पिक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल प्रश्न असतील। मग त्यामध्ये विद्यार्थ्यांना वैकल्पिक किंवा प्रॅक्टिकल या बटनावर क्लिक करून कुठल्याही स्तराचे प्रश्न सोडवता येतील। सर्व प्रश्न प्रकार निवडल्यानंतर त्या विभागातील प्रश्न एकाखाली एक स्क्रीनवर दिसू लागतील व ही विंडो स्क्रोल करता येईल म्हटलेलं आहे। तर प्रत्येक प्रश्नाला एक सबमिट आन्सर बटन असेल, जे विद्यार्थ्यांनी पर्याय निवडून झाल्यावर क्लिक करणे आवश्यक राहील। त्यानंतर आहे प्रश्न सोडून झाल्यानंतर स्क्रीनवरच्या प्रश्नाच्या यादीतून तो काढून टाकला जाईल व प्रश्न क्रमांकाच्या यादीतून त्या प्रश्नांचा क्रमांक क्लिक करता येणार नाही। त्यानंतर आहे 9 नंबर, वैकल्पिक व प्रॅक्टिकल विभागामध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। म्हणजेच प्रात्यक्षिक विभागात उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण 14 आहे। म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी आपल्याला किती मार्काची आवश्यकता आहे? 14। आणि वैकल्पिक विभागात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला 6 मार्काची गरज आहे। असे एकूण आपण 20 मार्कासुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो। आणि 10 नंबरला आहे, परीक्षा संपवण्यासाठी एंड एक्झामिनेशन या बटनावर क्लिक करावे। परीक्षेसाठीचा नियोजित वेळ समाप्त झाल्यास परीक्षा आपोआप बंद पडेल किंवा संपेल म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहे। त्यानंतर बघा, इथे परीक्षा सुरू करायचं एक बटन दिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं लेआउट आलेलं आहे। इकडे तुमचा फोटो असणार आहे, कॅन्डिडेटचं नाव, सीट नंबर आणि त्यांचा MKC लर्निंग ID कोड असेल इथे, ठीक आहे। लेवल दिलेला आहे, याच्यातनी तिन्ही लेवल ऑब्जेक्टिव्ह आहे आणि प्रात्यक्षिक याच्यातनी दिलेला आहे। तर ऑब्जेक्टिव्हचे 15 आहे आणि प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स आहे। तर एकूण प्रश्नांची संख्या याच्यातनी 50 आहे, प्रत्येकी 1 मार्क आहे। आणि प्रात्यक्षिकमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 14 आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये कमीत कमी 6 मार्काची आवश्यकता आहे। तर आपल्याला लेवल 1 म्हणजे सुलभ स्तर पहिले सोडवायचं आहे। तर त्यातला कल्पिक म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह सोडवायचा आहे सुरुवातीला। तर पहिला क्वेश्चन पहा, डॅश डॅश हे एक समकेंद्री वलय असते म्हटलेलं आहे। तर कोणतं असते बघा, तर त्याला ट्रॅक म्हटलं जाते। प्रायमरी स्टोरेज हे वोलेटाईल असते म्हणत आहे। तर प्रायमरी स्टोरेज हे वोलेटाईल असते का? चूक आहे। 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे। तर त्याला काय म्हटलं जाते? न्यूमरिक कीज म्हटलं जाते। हेडफोन ही एक अशी विशिष्ट आउटपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे। तर बरोबर आहे। रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे? तर रॉम हे रीड ओनली मेमरीचे संक्षिप्त रूप आहे। ईमेल म्हणजे काय म्हणत आहे? तर ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेलिंग आहे। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहे लेवल 1 मधले। तर प्रॅक्टिकल लावायचं आहे। तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडवू शकता, कुठलाही क्वेश्चन सोडवू शकता। तर इथे आपण प्रॅक्टिकलचा पहिला क्वेश्चन लावायचा आहे। इथे हिंदुस्तान फोल्डर कॉपी करा म्हणते आणि टाटा फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर हिंदुस्तान फोल्डरला सिलेक्शन करा, डायरेक्ट फोल्डरच कॉपी करा म्हणते। तर राईट क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कुठं पेस्ट करा म्हणते? टाटा फोल्डरमध्ये। तर टाटा फोल्डरमध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन पहा, सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा। त्यानंतर ABC फाईल इथे दिलेला आहे, तर ABC फाईलला सिलेक्शन करा। त्यानंतर त्या फाईलला कॉपी करा म्हणत आहे। तर त्या फाईलला कॉपी करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे इथे आणि इथून तिला कॉपी करून घ्या। कुठे न्यायचं आहे? होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट
वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज JPG फाईल सनफ्लावर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर कशातून सांगितलं आहे, वेब फोल्डरमधून म्हणत आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला रिनेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यातनी कोणतं नाव द्यायचं आहे आपल्याला, सनफ्लावर. तर याच्यातनी सनफ्लावर नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे सनफ्लावर नाव टाईप करा. .jpg द्यायचं नाही, एक्सटेन्शन ऑलरेडी लागून असते त्याला. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 ओळी आणि 8 कॉलमचे टेबल तयार करा म्हणत आहे. तर 8 ओळी आणि 8 कॉलमचं टेबल आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबल्समध्ये जायचं आहे. इन्सर्ट टेबलमध्ये जा आणि याच्यातनी नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यातनी 8 टाकायची आहे आणि नंबर ऑफ रोची संख्यासुद्धा याच्यातनी 8 टाका, कारण यातनी 8 सांगितलेलं 8x8चं टेबल. त्यानंतर ओके करा. तर बघा याच्यातनी 8x8चं टेबल इथं आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला 11 जून 2024च्या एक्झाममध्ये विचारला जाते. सेम टू सेम आणि सिमिलर क्वेश्चन्स असतात, अशाच प्रकारचे सिमिलर असतात. हे नसले तरी चालेल पण याच्यासारखेच असतात. त्यानंतर बघा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा म्हणत आहे. तर तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग आपल्याला डबल करायचं आहे. तर 3 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करा, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि डबल करण्यासाठी तर 2.0 घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये तिसऱ्या वाक्याचे फॉर्मॅट अपर केसमध्ये करा म्हटलेलं आहे. तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे आणि ते चेंज केसमध्ये जा, फॉर्मॅट फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन चेंज केसमध्ये जायचं आहे आणि ज्यातून अपर केस घ्यायचा आहे इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. वर्कशीटमधील शीट 1ला मूव करून तिचे स्थान बदला म्हणते आणि शीट 3 नंतर ठेवा म्हणत आहे. तर वर्कशीटचे नाव आपल्याला चेंज करायचं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे, तिला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे आणि मूव ऑर कॉपी शीटवर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केलं कुठे घेऊन जा म्हणते, शीट 3च्या नंतर म्हणत आहे. तर शीट 3 इथं आहे, त्याच्यानंतर म्हटलं तर मूव टू एंडवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम C नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कॉलम Cच्या नंतर एक नवीन कॉलम घेण्यासाठी कॉलम D वर क्लिक करा आणि डायरेक्ट या इन्सर्टवर क्लिक करायचं आहे इथे आणि इन्सर्ट शीट कॉलमवर इथे क्लिक करा. बघा एक नवीन कॉलम इथं इन्सर्ट झालेला आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेला प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवा म्हणत आहे. तर दिलेला प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स व्ह्यूमध्ये दाखवायचं आहे. तर त्यासाठी व्ह्यू टॅबवर जा आणि याच्यातून नोट्स पेज व्ह्यू घ्यायचा आहे इथून आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये एक ब्लँक स्लाईड सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटच्या स्लाईडनंतर आपल्याला एक ब्लँक नावाची स्लाईड घ्यायची आहे. तर सगळ्यात शेवटी तर क्लिक करा, न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक नावाची स्लाईड घ्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट विलास मोरे नाव आणि विलास @yahoo.com ईमेल ID असणारा नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करा म्हणत आहे. तर नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करण्यासाठी न्यू आयटमवर जा, कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा याच्यातनी नाव दिलेलं आहे. तर जे नाव दिलं असेल त्याला कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका. त्यानंतर आपल्याला ईमेल ID दिलेला आहे. तर ईमेल IDला कॉपी करायचं आहे आणि ईमेलच्या पुढं आपल्याला ईमेल ID टाका जे दिले असेल ते क्वेश्चन्समध्ये. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये नाव राजेश कसर, कंपनीचं नाव BSNL आणि जॉब टायटल मॅनेजर यासाठी नवीन एक कॉन्टॅक्ट बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा याच्यातनी कंपनीचं नाव दिलेलं आहे. तर कंपनीचं नाव कॉपी करून घ्या. अशा प्रकारे कंपनीचं नाव कॉपी करून घ्यायचं आहे आणि कंपनीच्या नाव दिलेलं आहे तर फुल नेमच्या जागी फुल नेम टाका हे जे दिलं आहे ते. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर आपल्याला जॉब टायटल दिलेला आहे मॅनेजर. तर जॉब टायटलच्या पुढं आपल्याला मॅनेजर टाईप करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट
www.iexplorer.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणत आहे. तर बघा या प्रकारची लिंक आपल्या ब्राउझरमध्ये ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाईप करा आणि एंटर करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे ती लिंक ओपन झालेली आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि नंतर सबमिट करा. पुढचा www.cricketinfo.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणत आहे. तर बघा cricket.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचा आहे. ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाका आणि एंटर करायचा आहे. तर बघा अशा प्रकारे ती लिंक ओपन झाली आणि त्यानंतर सबमिट करा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. तर लेवल 2 मधलं पहिले ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वैकल्पिक सोडवायचे आपल्याला. तर पहिला क्वेश्चन बघा, तुमच्या सिस्टीममधील डेट आणि टाईम म्हणजे तारखा आणि वेळेची सेटिंग बदलण्याचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या. सर्व आपण कंट्रोल पॅनलमधून करू शकतो. तर याचं उत्तर पहिलेच आहे कंट्रोल पॅनल. CDR हे CD रिजनलचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. CDRW म्हणजेच काय म्हटलेलं आहे. तर CDRW म्हणजे रिकॉर्डेबल आहे. CD रेकॉर्डेबल आहे. सॉरी CD रीरायटेबल आहे. त्याचं उत्तर हे आहे. त्यानंतर सबमिट करा. CDRचे संक्षिप्त रूप म्हणजे काय आहे. तर CDRचे संक्षिप्त रूप हे CD रेकॉर्डेबल आहे. तात्पुरती स्टोरेजला रॅम असे म्हणतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. DNS म्हणजे काय म्हणत आहे. तर DNS म्हणजे डोमेन नेम सर्व्हर आहे. तर अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवा. त्याच्यातलं चालू करा. इथून सपोर्ट फोल्डरमधून सर्व ग्राफिक्स फाईल सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. सपोर्ट फोल्डरमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यामधल्या ग्राफिक्स फाईल न्यायच्या आहेत. तर बघा GIF नावाच्या जेवढ्याही फाईल आहे तेवढ्याही ग्राफिक्स फाईल आहे. तर सर्वांना सिलेक्शन करून घ्या. राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपल्याला कशातनी जायचं आहे. सपोर्टमधल्या होममध्ये. तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्ये आहोत. त्यामध्ये होममध्ये जा. त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि त्यामध्ये ग्राफिक्समध्ये जाऊन इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये पेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून लाईट ब्लू करा म्हणत आहे. तर पेजचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला लाईट ब्लू करायचा आहे. तर कुठेही पेजवर एक सिंगल क्लिक करा. त्यानंतर डिझाईन टॅबवर जायचं आहे. पेज कलरवर जा आणि ज्यातून लाईट ब्लू कलर इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे शब्द आहे ते आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचे आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा. Ctrl+A ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 4 कॉलममध्ये स्प्लिट करण्यासाठी आपल्याला लेआउट टॅबमध्ये जा. कॉलम्समध्ये जायचं आहे. मोर कॉलम्समध्ये जा आणि ज्यातनी नंबर ऑफ कॉलमची संख्या याच्यातून 4 करायची आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रो नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हणत आहे. तर शेवटच्या रो नंतर आपल्याला 2 ओळी घ्यायच्या आहेत. तर सगळ्या शेवटच्या ओळीच्या शेवटी इथे क्लिक करा. या ठिकाणी लेआउट टॅब आहे. ते लेआउटमध्ये जा आणि इन्सर्ट बिलोवर आपल्याला 2 वेळेस क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A6 ते G6 ला SN4 ही सेल स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर A6 पासून तर G6 ला म्हणत आहे. तर A6 पासून तर G6 पर्यंत सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि नंतर आपल्याला स्टाईल द्यायची आहे. तर सेल स्टाईलमध्ये जा आणि कोणती स्टाईल द्यायची आहे SN4. तर यातून SN4 ही सेल स्टाईल द्यायची आहे. बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल E3चा फॉर्मॅट सेल E10 ला कॉपी करा म्हणत आहे. तर कशाचा म्हणत आहे E3चा. तर E3 ला क्लिक करा. अशा प्रकारे E3 ला सिलेक्शन करायचं आहे. इथून फॉर्मॅट पेंटर घ्या. कशाला द्यायचं E10 ला. तर E10 वर जाऊन क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, कॉलम F मार्क हा Z to A म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम F म्हणत आहे. तर कॉलम F ला सिलेक्शन करा.
परंतु कुठून म्हटलेलं आहे, मार्कपासून. तर मार्क कुठून सुरुवात होत आहे, या ठिकाणीपासून. तर इथून एवढं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेल्यानंतर कोणता घ्यायचा आहे, Z2A. तर याच्यातून Z2A घ्यायचा आहे इथून आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाईड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाईडला हा स्लाईड शो रन करताना लपवा म्हणत आहे. तर बघा आपल्याला याच्यातनी 7 स्लाईड घ्या म्हटलेलं आहे. तर या वरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला 7 स्लाईड घ्यायच्या इथून 7 आणि पहिली मिळून आपल्या 8 स्लाईड झालेल्या आहे आणि दुसऱ्या स्लाईडला स्लाईड शो रन करताना लपवा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाईड सिलेक्शन करून घ्या आणि लपवण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे याच्यात कुठं पण त्या स्लाईडवर आणि इथून हाईड स्लाईडवर क्लिक करा अशा प्रकारे, किंवा तुम्ही स्लाईड शोवर जाऊन इथूनही हाईड करू शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचे आहे. तर या ऑप्शनवर आपल्याला 2 वेळेस क्लिक करायचं आहे. 2 स्लाईड घेतल्या त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा. शेप घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि अप एरो नावाचा इथून शेप घ्यायचा आहे. बघा इथे अप एरो नावाचा शेप आहे आणि इथे ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आणखी एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि पहिली स्लाईड लपवा म्हणत आहे. तर एक पहिले ब्लँक नावाची स्लाईड घ्यायची आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची एक स्लाईड घ्यायची आहे आणि पहिली स्लाईड लपवायची आहे. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा, स्लाईड शोमध्ये जायचं आहे आणि इथून तिला हाईड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स लावा, ऑफिशियल मीटिंग ऑफ CEO असे नवीन टास्क लिस्टमध्ये बनवा म्हणत आहे. तर बघा आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर हा सब्जेक्टच आहे तर सब्जेक्टला कॉपी करा, कारण सब्जेक्टशिवाय आपण टास्क बनवू शकत नाही. याच्यात एवढंच दिलेलं आहे म्हणून हा सब्जेक्टच आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट विथ डॉक्टर असा सब्जेक्ट देऊन एक नवीन अपॉइंटमेंट बनवा म्हणत आहे. तर MS आउटलुकमध्ये म्हणत आहे तर आपल्याला काय बनवायचं आहे, अपॉइंटमेंट. तर न्यू आयटममध्ये जा, इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर याच्यातनी बघा सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा, इथून सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर सब्जेक्टच दिलेला आहे तेवढंच सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, www.mkcell.org वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वेब पेज ओपन करायचं आहे. तर ओपन करण्यासाठी बघा तर याचं उत्तर पहिलेच आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि एंटर बटनावर क्लिक करा. त्यानंतर हे पेज ओपन झालेलं आहे. ॲट दिस पेज टू फेवरेटवर क्लिक करा आणि ते फेवरेटमध्ये कोणतेही नाव टाकून आपण डन करू शकतो. तर म्हणून याचं उत्तर पहिलेच आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर www.google.com या वेब पेजवर जा आणि वेब पेज HTML ओनली टाईपमध्ये गुगलसाठी या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर गुगलच्या वेबसाईटवर जायचं आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कठीण स्तर सोडवायचा लेवल 3 मध्ये. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे. मोडेम हा शब्द मॉड्युलेटर व डिमॉड्युलेटर मिळून बनला आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. हायरार्की नेटवर्कला डॅशडॅश असेही म्हणतात म्हणत आहेत. तर त्याला हायरार्की नेटवर्कला हायब्रिड नेटवर्क म्हटले जाते. डिस्कच्या लेवलवर 2 SD म्हणजे काय म्हणत आहे. तर टू साइड हाय डेन्सिटी आहे. त्यानंतर शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे. तर पहिला क्वेश्चन्स लावा, सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा. पहिल्या ओळीत वर्ल्ड न्यूज टाईप करा आणि फाईल सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा. त्यानंतर न्यूज फाईलला उघडा म्हणत आहे. ते ओपन करा. ओपन केलं पहिल्या ओळीतच आपल्याला ते नाव टाईप करायचं आहे. तर पहिल्या ओळीत ते नाव टाईप करण्यासाठी कॉपी करून घ्या किंवा डायरेक्ट यातनी टाईप करा. त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे. तर फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करा आणि नंतर फाईलला इथून बंद करायचं आहे. मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधून वॉटरमार्क काढून टाका म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमधून आपल्याला वॉटरमार्क काढायचा आहे. तर त्यासाठी डिझाईन टॅबवर जा.
त्यानंतर इथे पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे वॉटरमार्कवर जायचं आहे आणि वॉटरमार्क काढून टाकण्यासाठी इथून रिमूव्ह वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर M6 ते M12 मध्ये म्हणत आहे, तर M6 मध्ये क्लिक करा. काय काढायचं आपल्याला? एकूण खर्च काढायचा आहे, म्हणून ॲटोसममध्ये जा आणि इथून समचा फॉर्म्युला घ्या. जेवढी संख्या आहे तेवढी संख्या अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व निघालेला आहे एकूण खर्च आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नंतर दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये हेडरच्या सेंटर सेक्शनमध्ये पेमेंट डिटेल्स हे हेडर इन्सर्ट करा. हेडर आणि फुटर एंटर केल्यानंतर A1 वर क्लिक करा म्हणत आहे. तर जे हेडिंग टाकायचं आहे आपल्याला ते हेडिंगला कॉपी करून घ्या. ॲड हेडरवर क्लिक करायचं आहे आणि ते नाव त्यामध्ये पेस्ट करा आणि A1 वर क्लिक करा म्हणत आहे. तर इथे A1 वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक 8ला सिलेक्शन करून घ्या, इथून कॉपी करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटच्या खाली इथे क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. कॅलेंडरमध्ये 20 डिसेंबर 2015 डेटसाठी गेट टुगेदर या विषयाची ऑल डे इव्हेंट सेट करा म्हणत आहे. तर इव्हेंट सेट करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे आणि इथून ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी डेट दिलेली आहे, तर डेटला कॉपी करा आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये स्काईप नेम, माय स्काईप आणि पासवर्ड स्काईप 10 देऊन साइन इन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपली संपूर्ण MSCITची फायनल एक्झाम झालेली आहे. अजूनही आपल्याकडे टायमिंग शिल्लक आहे आणि सबमिट करून पाहूया. इथून ओकेवर क्लिक करा, ओकेवर क्लिक करा, पुन्हा ओकेवर करा आणि त्यानंतर तुम्हाला काही याच्यातनी क्वेश्चन्स विचारले जाईल, तर तुम्हाला जे वाटेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही काही टाईप करू शकता किंवा कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुमचा तो फीडबॅक घेतलेला आहे आणि त्यानंतर तुमचा पेपर सबमिट करायचा आहे. तर बघा इथं आपला आलेला आहे. आपण फीडबॅक फॉर्म पूर्ण करेपर्यंत आपला प्रोफेशनल सर्टिफिकेट जारी करणे शक्य नाही म्हणत आहे. तर यातलं काहीतरी राहिलं वाटते तर पाहून घ्या. बघा हे राहिलं होतं, त्यानंतर सबमिट करा आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर बघा झालेला आहे आपला पेपर. इथून क्लोज करा आणि बघा आपल्याला 48 मार्क मिळालेले आहे 50 पैकी. तर आपले ऑब्जेक्टिव्हमध्ये 13 मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 पैकी 35 मिळालेले आहे. तर ऑब्जेक्टिव्हचे 2 क्वेश्चन्स आपले कोणतेही चुकलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे.